हॅलो नमस्ते, मी सिद्धी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा टॉपिक आहे की सी सेक्शन नंतर सिझेरियन डिलिव्हरी नंतर पोट कसं बांधावं. डिलिव्हरी नंतर ना भरपूर पोट राहतं आणि माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळी ना मला तर भरपूर पोट राहिलं होतं. कारण मी फोटो लावते, हा बेल्ट मी त्यावेळी यूज करत होते. पण ह्या बेल्टने ना माझ्या टाक्यांना खूप त्रास व्हायचा आणि तो बेल्ट आहे ना खूप रुतायचा. त्यामुळे नंतर मी तो वापरणंच बंद केलं. त्यामुळे मला भरपूर असं पोट राहिलं होतं. यावेळी मी हा बेल्ट ट्राय केला, ज्याने मला अजिबात काहीच त्रास होत नाही आणि त्याने माझं पोटसुद्धा कमी होत आहे. ज्या बाळाला ज्या अंघोळ घालायला मावशी येतात त्यांनी मला हा बेल्ट दिला आणि त्यांनीच मला कसं बांधायचं हे सुद्धा दाखवलं. मी विचार केला की मी तुमच्यासोबत सुद्धा हे शेअर करेल. हा बेल्ट कसा वापरायचा, कसा बांधायचा ह्यात तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हे मी दाखवणार आहे. हा बेल्ट बांधताना तुम्ही सुरुवातीला कुणाची तरी मदत घेऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला एकट्याने हा बेल्ट बांधता येणार नाही. याने तुमच्या बॅकला सुद्धा सपोर्ट मिळेल आणि आपण पोट बांधलं की उरलेलं जे आपण पहिले जे थोडंसं टोक सोडलं होतं साडीचं ते आणि नंतर उरलेलं हे दोन्ही मिळून एक गाठ मारायची आहे. ती तुम्हाला कितपत टाईट हवं आहे यावर डिपेंड करते. खूप टाईट पण ठेवू नका सुरुवातीला. नंतर हळूहळू जशी तुम्हाला सवय होईल तसं तुम्ही हळूहळू टाईट करू शकता. तर घरच्या घरी असं सोप्या पद्धतीने तुम्ही हा बेल्ट वापरू शकता. आणि या बेल्टबद्दलचे खूप सारे प्रश्न असतील, त्याची उत्तरं मी पुढे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. नंबर 1, हा बेल्ट कसा बनवायचा. तर जी आपली नॉर्मल 6वारी साडी असते जिला फोल्ड करायचं, 4 भागांमध्ये फोल्ड करायचं आणि एक टिप मारायची, तर तिचा हा असा बेल्ट तयार होईल. तर हा बेल्ट कसा तयार करायचा हे तर तुम्हाला समजलं. नंबर 2, की साडीचा बेल्ट का, मार्केटमध्ये भरपूर बेल्ट आहेत, मग हाच बेल्ट का वापरायचा. तर त्याचं कारण म्हणजे हे बेल्ट जे असतात ना ते शक्यतो आपले जे टाके असतात आणि आपली कमरेला सपोर्ट देण्यासाठी असतात. याने आपलं पोट कमी होत नाही. आणि हे जे बेल्ट असतात ना हे आपल्याला रुतत नाही, याने आपले टाके दुखत नाहीत. कारण साडी ही खूप मऊ असते आणि जसं आपण तिला वळण देऊ तशी ती वळते. त्यामुळे ह्या बेल्टने तुम्हाला त्रास होणार नाही, तुमचे टाके सुद्धा दुखणार नाही. नंबर 3, याचं कापड कुठलं घ्यायचं. तर शक्य असेल तर कॉटनची साडी घ्या आणि नसेल तर नॉर्मल डेली यूजमधली कुठलीही साडी तुम्ही घेऊ शकता. नंबर 4, हा बेल्ट कधीपासून वापरू शकतो आणि किती दिवसांपर्यंत वापरायचा. तर मी हा बेल्ट माझे टाके काढल्यानंतर 2 दिवसानंतर वापरायला सुरुवात केली. आणि किती महिने वापरायचा किंवा किती दिवस वापरायचा आहे, तर तुम्ही हा बेल्ट कमीत कमी 3 महिने वापरला पाहिजे. जर तुमचे टाके दुखत असतील तर तुम्ही हा बेल्ट वापरणं अवॉइड करा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा बेल्ट वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.